बॅकक्रॉसची डेफिनेशन आपण समजून घेऊया. हे एक टॉल प्लांट आहे, प्युअर टॉल प्लांट. टॉल हे झाले याचे फिनोटाईप आणि कॅपिटल टी हे झाले याचे जिनोटाईप. जिनोटाईपमध्ये तुम्हाला दिसतात दोन्ही जीन्स कसे आहे, अलिल्स कसे आहे, आयडेंटिकल आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, याला होमोझायगस प्युअर प्लांट. याचा क्रॉस केला डॉर्फसोबत. डॉर्फ प्लांट आहे, याचे जिनोटाईप आहेत स्मॉल टी. हे सुद्धा होमोझायगस आहे म्हणजे प्युअर आहे. गॅमिट बनवले टॉल प्लांटनी, डॉर्फ प्लांटनी गॅमिट बनवले. दोन्ही टॉल प्लांटनी जेवढेही गॅमिट बनवले ते सगळे सारखे आहे. त्यामध्ये टॉलसाठी काय आहे, कॅपिटल टी. डॉर्फ प्लांटनी जेवढेही गॅमिट बनवले त्यामध्ये डॉर्फसाठी काय आहे, स्मॉल टी. म्हणून आपण या प्लांट्सला काय म्हटलं, होमोझायगस. काय म्हटलं आपण या प्लांटला, होमोझायगस. आलं एवढं लक्षात. गॅमिट्स बनवले, हे झाले गॅमिट्स. ज्या प्लांटला मेल कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामधले मेल गॅमिट्स, ज्या प्लांटला फिमेल कन्सिडर केलं आहे त्याच्यामधले फिमेल गॅमिट्स. जर या प्लांटला मेल कन्सिडर केलं आणि या प्लांटला फिमेल कन्सिडर केलं तर आपल्याला याचा स्टिग्मा लागेल आणि याचे लागतील पोलन ग्रेन्स. मेंडलनी केलेले हे सगळे एक्सपेरिमेंट आहेत. आता याच्यापासून आपल्याला मिळेल F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळेल कॅपिटल टी, स्मॉल टी. हे झालं F1 जनरेशन. यामधले F1 जनरेशनमध्ये जेवढेही प्लांट्स असतील ते प्लांट्स कसे आहेत, हेटेरोझायगस. हेटेरोझायगस का बरं आहेत, कारण की त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरसाठी दोन जे अलिल्स आहेत ते आयडेंटिकल नाही, अल्टरनेटिव्ह आहे. कॅपिटल टी सोबत स्मॉल टी आहे आणि कॅपिटल टी काय आहे, डॉमिनंट आहे. काय आहे कॅपिटल टी, डॉमिनंट आहे. तो त्याच्या जो त्याचा अल्टरनेटिव्ह अलील आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा हा अलील काय होणार आहे, एक्सप्रेस होणार आहे. हेटेरोझायगस ज्यालाच आपण म्हणतो हायब्रिड, काय म्हणतो तर आपण त्याला हायब्रिड. आणि याला काय म्हणू, मोनो हायब्रिड, कारण की याच्यामध्ये एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर आहे म्हणून त्याला म्हणतात मोनो हायब्रिड आहे. आणि हे प्लांटचे फिनोटाईप कसे राहणार आहे, हे टॉल राहणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं. बॅकक्रॉस म्हणजे काय, बॅकक्रॉस म्हणजे जेव्हा या हायब्रिडचा क्रॉस या दोनपैकी कोणत्याही पेरेंटशी जर करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅकक्रॉस. काय म्हणतात त्याला, बॅकक्रॉस. तर ह्याला म्हणू आपण इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. बॅकक्रॉस म्हणजे काय, तर क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी with any of the parent. कुठल्याही एका पॅरेंटसोबत जर करत असेल त्याचा क्रॉस तर त्याला म्हणू आपण बॅकक्रॉस. चला इकडे लक्ष द्या. हा झाला F1 जनरेशन. या F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळालेला आहे हायब्रिड टॉल. बॅकक्रॉस जर हा जो F1 आहे, F1 काय आहे, हा F1 इंडिव्हिज्युअल आहे. हा F1 इंडिव्हिज्युअल कसा आहे, टॉल आहे. F1 इंडिव्हिज्युअल कसा आहे, हा टॉल आहे. याचा जर क्रॉस याच्यासोबत केला, या प्लांटसोबत केला तर F1 इंटू काय होणार आहे, प्युअर टॉल. हा झाला बॅकक्रॉस. जर किंवा हा F1 टॉल आहे, याचा क्रॉस याच्यासोबत केला म्हणजे प्युअर डॉर्फसोबत केला, हा देखील झाला बॅकक्रॉस. हा देखील काय झाला, बॅकक्रॉस. म्हणजे आपण पुढच्या जनरेशनचा क्रॉस काय करून राहिलो, मागच्या जनरेशनसोबत करत आहे, पेरेंटसोबत करत आहे. कशाचा क्रॉस करत आहे आपण, पेरेंटसोबत. F1 इंडिव्हिज्युअल जे आहे, F1 जनरेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल मिळाले, जे ऑफस्प्रिंग्स मिळाले, त्यांचा क्रॉस आपण दोनपैकी कुठल्याही पेरेंटसोबत केला तर त्याला बॅकक्रॉस म्हणायचं. बॅक म्हणजे आपण मागे चाललो. याचा क्रॉस याच्यासोबत केला तरीसुद्धा तो बॅकक्रॉस झाला. याचा क्रॉस याच्यासोबत केला तरीसुद्धा तो बॅकक्रॉस झाला. म्हणजे याचा क्रॉस होणार कसा, इकडे बघा. F1 टॉल म्हणजे काय आहे, कॅपिटल टी, स्मॉल टी. याचा क्रॉस कोणासोबत केला आहे, प्युअर टॉल. प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल टी. हा पुन्हा किंवा आपण असंही करू शकतो,
हा F1 आहे म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, याचा क्रॉस याच्यासोबत केला म्हणजे झाला स्मॉल टी स्मॉल टी. दिस इज कॉल्ड ॲज अ बॅकक्रॉस. दिस इज द एक्झाम्पल. बॅकक्रॉसची डेफिनेशन काय करायची? क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी, क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी, a cross of F1 progeny with any of the parents is called back cross. Is called back cross. इतकं सिंपल आहे बॅक क्रॉस. यानंतर आपण टेस्ट क्रॉसची डेफिनेशन घेऊ. बॅक क्रॉस नंतर कशाची डेफिनेशन आहे? टेस्ट क्रॉसची. टेस्ट क्रॉसमध्ये क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. अक्रॉस, it is across of F1 progeny, across of F1 progeny with homozygous recessive parent. Homozygous recessive पॅरेंट. आणि याचं एक्सप्लेनेशन सांगते मी तुम्हाला. ते हा मुद्दा म्हणून इथे राहू दिलेला आहे. ही बॅकक्रॉसची डेफिनेशन आहे. बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉसमध्ये काय फरक आहे ते बघू. बॅकक्रॉस म्हणजे, बॅकक्रॉसमध्ये जो हायब्रिड आहे कॅपिटल टी स्मॉल टी, या हायब्रिडचा क्रॉस कुठल्याही पेरेंटसोबत, हा सुद्धा बॅकक्रॉस झाला आणि हा सुद्धा काय झाला? बॅकक्रॉस झाला. कोणत्याही पेरेंटसोबत जर F1 प्रोजेनीचा क्रॉस होत असेल तर तो बॅकक्रॉस. पण हा जो क्रॉस आहे हा बॅकक्रॉस आहे. हा जो बॅकक्रॉस आहे हा बॅकक्रॉस कुणाचा आहे? हा बॅकक्रॉस कुणा आणि कुणामध्ये झालेला आहे? हे आहे F1 प्रोजेनी आणि हा आहे दोन्ही पॅरेंट होमोझायगसच आहे. याच्यामध्ये कॅपिटल टी पण होमोझायगस आहे, स्मॉल टी पण होमोझायगस आहे. पण टेस्ट क्रॉस म्हणजे काय? टेस्ट क्रॉस म्हणजे जो क्रॉस F1 प्रोजिनी आणि होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटमध्ये होतो, दॅट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. जसं पुन्हा एक वेळा हे झालं प्युअर टॉल प्लांट, याचा क्रॉस केला प्युअर डॉर्फ प्लांटसोबत. हे सुद्धा होमोझायगस आहे, हे सुद्धा होमोझायगस आहे. पण हे काय आहे? हे आहे होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट. आणि हा काय आहे? हा आहे होमोझायगस, हा आहे होमोझायगस रेसेसिव्ह, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. हा आहे कॅपिटल टी काय आहे? होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट. आपल्याला डॉमिनंट नको, काय हवं आपल्याला? रेसेसिव्ह हवं. हा टॉल आहे, हा डॉर्फ आहे. कॅपिटल टी स्मॉल टी हे झाले गॅमिट्स. T1 कॅपिटल टी स्मॉल टी ही झाली F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळाले हेटेरोझायगस. काय मिळालं आपल्याला? हेटेरोझायगस म्हणजे काय म्हणू आपण त्याला? हायब्रिड. फिनोटाईप काय याचे? टॉल. जर याचा क्रॉस, हा जो हायब्रिड आहे, या हायब्रिडचा क्रॉस जर या पेरेंटसोबत होत असेल, कोणत्या पेरेंटसोबत? होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंटसोबत होत असेल, तर अशा क्रॉसला टेस्ट क्रॉस असं म्हणतात. होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंटसोबत जर या F1 प्रोजेनीचा क्रॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. याचा क्रॉस याच्यासोबत झाला किंवा याच्यासोबत झाला, दोन्हीला बॅक क्रॉस म्हणतात. पण जो बॅक क्रॉस होमोझायगस डॉमिनंट पॅरेंटसोबत होतो त्याला टेस्ट क्रॉस म्हणत नाही. जो बॅक क्रॉस होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटसोबत होतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉसचं आपण पुन्हा याचं हे घेऊ. टेस्ट क्रॉस इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस काय आहे? शेवटी
इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. आणि टेस्ट क्रॉस जो आहे इट इज यूज टू टेस्ट द होमोझायगस हेटेरोझायगस नेचर ऑफ हायब्रिड. इट इज यूज्ड टू टेस्ट homozygous or heterozygous nature of hybrid. Backcross is kind of test cross. Backcross काय आहे? Backcross is a kind of test cross. इट इज अ काइंड ऑफ टेस्ट क्रॉस. बॅकक्रॉस हा टेस्ट क्रॉसचाच प्रकार आहे. बॅकक्रॉस फक्त आपण दोन्हीला बॅकक्रॉस म्हणतो, पण याच्यातला हा जो आहे विशेषतः F1 प्रोजिनी इंटू होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट हा जो बॅकक्रॉस आहे इट इज कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. या क्रॉसला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. तर टेस्ट क्रॉसचं एक्झाम्पल आपण घेऊ की टेस्ट क्रॉसचं एक्झाम्पल घेताना आपण असं करू. F1 tall into pure dwarf. F1 tall into pure dwarf म्हणजेच काय? कॅपिटल टी म्हणजेच काय? कॅपिटल टी स्मॉल टी इंटू स्मॉल टी स्मॉल टी. इथे झाली आपली डेफिनेशन बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसची.